नमस्कार मैत्रिणींनो, मी अर्चना. आरोही शिलाई वर्ल्डमध्ये आपलं स्वागत आहे. तर आज आपण नवीन एक गळ्याची डिझाईन पाहणार आहोत. तर चला पाहूया. तर पहा, उंची आहे 12.5 अधिक 1 इंच 13.5. 36 छातीचा ब्लाऊज आहे. 1.5 इंच शिलाई मार्जिन घेतली. मुंडा घेतलेला आहे पहा 6 इंच. गळ्याची उंची आहे 8.5 इंच अधिक अर्धा इंच शिलाई मार्जिनसाठी घेतलेले आपण 9 इंचावरती मार्किंग करून 2.5 इंच गळा रुंदी. अशा प्रकारे आपण बॉक्स करून घेऊया आणि गळ्याचा आकार देऊन घेऊया. हे पहा, अशा प्रकारे मी गळ्याचा आकार दिलेला आहे. नंतर आपण गळा कट करून अस्तरचा गळा कट करून घेणार आहे. त्यानंतर आता आपण अस्तर ब्लाऊज पीसला जोडून घेऊया. त्यासाठी ब्लाऊज पीसच्या सरळ बाजूवरती अस्तर ठेवून आपण कमरेच्या साईडला खालच्या साईडला टीप मारून घेणार आहे. अशा प्रकारे आपण खालच्या साईडला टीप मारून घेतली. त्यानंतर आपण खालच्या साईडला जो एक्स्ट्राचं ब्लाऊज पीसचं कापड आहे ते कट करून घेणार आहे. अस्तर पलटी करून त्यावरती आपण दाबटीप मारून घेणार आहे. अस्तरवरती कडेने अशी दाबटीप देऊन घ्यायची. त्यानंतर अस्तर अशा प्रकारे आतमध्ये फोल्ड करायचं. खालच्या साईडला कडेने एकदम टीप मारून घ्यायची. त्यानंतर पूर्ण अस्तर आपण ब्लाऊज पीसला जोडून घेणार आहे. गळाही आपण ब्लाऊज पीसला जोडून घेतलेला आहे. साईडचं एक्स्ट्राचं कापड जे होतं ब्लाऊज पीसचं ते कट करून घेणार आहे. त्यानंतर आपण शोल्डर उतार दिला होता तर तो कट करून घेणार आहे. आणि आता आपल्याला गळ्यासाठी गळपट्टी काढायची. तर अशा प्रकारे डबल फोल्ड कापड घेतलेले पहा. शिवलेला गळा आहे तसा ठेवून घेतला आणि मार्क करून घेतला. बरोबर गळा रुंदी मोजून त्याच्यावरती आपण ब्लाऊज पीस ठेवून घेतलेला आहे. गळ्याचं जे माप आहे ते ठेवून घेतले. तिथे आपण गळा मार्क करून घेणार आहे. आपण ही आपल्याला गळपट्टी काढून घ्यायची आहे गळ्यासाठी. त्यानंतर गळ्याला साईडनी जवळजवळ 1 इंच आणि खालच्या साईडने पण 1 इंच अशा प्रकारे वाढवून घेऊन ही गळपट्टी आपल्याला तयार करायची. ज्या प्रकारे आपण कॅनव्हासची तयार करतो तशाच प्रकारे मी कापडावरती तयार करून घेतलेली. पिनांनी पॅक करून आता ही गळ्याची पट्टी आता आपण गळ्याला जोडून घेणार आहे. तर बरोबर गळ्यावरती टीप मारून घेऊन गळा पलटी करून घेणार आहे. सेंटर पॉईंट काढून हे आता आपल्याला गळ्यावरती जोडून घ्यायचं आहे. गळ्याला गळपट्टी जोडून घेतलेली आहे. मधल्या अस्तरचे कापड कट करून गळ्याला छोटे छोटे कट देऊन गळपट्टी आपण आतल्या साईडला दुमडून घेणार आहे. त्यानंतर गळ्यावरती दाबटीप देऊन घेणार आहे. आता आपण डिझाईन करण्यासाठी साडीच्या कापडाचं 3 इंचाची एक पट्टी घेतलेली आहे. तर ती अशी फोल्ड करायची आणि त्यावरती टीप मारून घ्यायची आणि ती आता आपल्याला पलटी करून घ्यायची. त्याच्यासाठी पट्टीमध्ये सुई टाकून मी अशी सुई बाहेर काढून पलटी करून घेणार आहे. अशा प्रकारे सुईने टाकायचा आणि सुई उलटी करून आतमध्ये टाकून आपल्याला पट्टी तयार करून घ्यायची. अशा प्रकारे आपली पट्टी तयार झालेली आहे. तर आपण जी टीपची बाजू होती ती सेंटरला घ्यायची आणि त्यावरती प्रेस करून घ्यायचं किंवा या प्रकारे हाताने अशा प्रकारे करून घ्यायचं. त्यानंतर आपल्याला 3-3 इंचाच्या अशा पट्ट्या कट करून घ्यायच्या आहेत. हे पहा, एक एक पट्टी कट करण्यापेक्षा असे फोल्ड करून घेतली. त्यानंतर अशा कट करून घेणार आहे. असे पट्टे कट करून घेतलेले आहेत. आता हे आपल्याला गळ्यासाठी जोडून घ्यायचे आहेत. तर गळ्यावरती पहा, साईडला गळ्यापासून मुंड्यापर्यंत अशा प्रकारे रेष मारून घेतली. त्यानंतर दुसऱ्या साईडला पण अशा प्रकारे आपण रेष मारून घेतली. तर पहा, अशी पट्टी जी शिलाईची बाजू होती ती आतल्या साईडला फोल्ड करून अशा प्रकारे आपल्याला पट्टी गळ्यावरती ठेवून टीप मारून घ्यायची आहे. तर पूर्ण गळ्याभोवती आपण हे जोडून घेणार आहे. पूर्ण अशा पट्ट्या आपण जोडून घेणार आहे. आता
अशा प्रकारे आपल्या सर्व पट्ट्या जोडून झाले. त्यानंतर आता आपल्याला यावरती लेस बसवायचे. यावरती लेस बसवायची. त्रिकोणावाली मोठी अशी लेस घेतलेली. वरच्या साईडला जेवढं माप होतं तेवढी लेस कट करून आता गळ्याच्या साईडनी कडेकडेने टीप मारून घ्यायची लेसवरती. अशा प्रकारे दोन्ही साईडला लेस बसवून घ्यायची आणि खालच्या साईडला ज्या आपण साडीच्या कापड वापरून ज्या पट्ट्या केल्या त्यावरती पण लेस बसवून घ्यायची. पूर्ण लेस बसवून झालेली आहे. त्यानंतर सुईमध्ये मॅचिंग असा दोरा लावून घ्यायचा. नंतर ज्या पट्ट्या केल्या होत्या ते पहा, सुई अशा प्रकारे धावटाका घालून सुई अशी त्या पट्टीमध्ये घालून दोन्ही सेंटर एकत्र करून गाठ मारून घ्यायची. हे पहा, अशा प्रकारे पूर्ण ते पट्टीचं कापड एका ठिकाणी पूर्ण गोळा करून घ्यायचं आणि दोऱ्याने आपल्याला त्याला शिवून घ्यायचं आहे आणि त्यावरती आपण मणी बसवून घेणार आहे. अशा प्रकारे आपली पूर्ण गळ्यावरती अशी डिझाईन तयार करून घ्यायची. त्यानंतर ब्लाऊजच्या अशा प्रकारे लुक तयार झालेला आहे. तर कशी वाटली ब्लाऊजची डिझाईन? व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.